हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता। त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली होती आणि त्या धुवाधार पावसाचं रूपांतर सकाळी 10 वाजता मुसळधार पावसामध्ये झाले आणि याच मुसळधार पावसामुळे हिंगोली शहरातील रस्ते जे आहेत ते जलमय झाले आहेत। मी आता याच भांगरनगर परिसरामध्ये आणि याच भांगरनगर परिसरामध्ये हे स्कूल बसच्या गाड्या पार्किंग केल्या होत्या आणि या गाड्या पार्किंग केलेल्या ज्या आहेत ते पूर्णतः गाड्याच्या विंडो पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण जर या दुसऱ्या बाजूला बोलतोय तर मॉल आहेत आणि या मॉल मध्ये शटर तोडून पाणी गेल्याची माहिती आपल्याला आहे आणि आपल्यासोबत आहेत का मॉल चालक आहेत आपल्यासोबत, काय परिस्थिती होती आणि नेमकी आता काय परिस्थिती आहे? सकाळी 9 वाजता इथे पाणी जोरात यायला सुरुवात झाली। 9च्या नंतर पाणी पूर्ण वरती आलं। वरी आल्याच्या नंतर ह्या गाड्या अलीकडे उभ्या होत्या, त्या गाड्या पूर्ण जवळपास 10-15 फूट वाहत गेल्या। इथे 10-12 मोटरसायकल होत्या, त्या मोटरसायकल कुठं वाहून गेल्या काही पत्ताच नाही। आता दुकानामधलं सामान आमच्या समोर, इथं आम्ही बाहेर आलो तेव्हा शटर तोडून वर समोरचं जे शटर आहे ते तोडून पूर्ण सामान बाहेर वाहून गेलं। फ्रीज, कॅम्प्युटर, जे बी दुकानामध्ये सामान आहे ते पूर्ण वाहून गेलं आणि पूर्ण गोडाऊन मधलं जेवढं बी सामान होतं ते वाहून गेलं आणि काही सामान तसंच बिखर होऊन झालेलं आहे आणि आता पण डोक्याच्या वर पाणी दुकानामध्ये आहे। मॉल मध्ये जवळपास डोक्याच्या वर पाणी असल्याचं आपल्याला या ठिकाणी या मॉल चालकांनी सांगितलं। शहरातील कमलानगर असेल, सिद्धार्थ नगर असेल, अनेक नगरामध्ये जे आहे ते पाणी परिस्थिती बिकट झालेली आहे, जलमय सगळे रस्ते झालेले आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता हिंगोलीची? सर, आता सकाळी 10 वाजल्यापासून इतका धुवाधार पाऊस चालू आहे, त्यामुळे भांगरनगर मधील जे लोटस सुपर मार्केट आहे, अंबिका ट्रेडर्स आहे, त्यामध्ये पाणी बाजूच्या ओढ्यातून पूर्णपणे घुसल्यामुळे तिथे